सुरू आहे ना. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. एक मोठा जो वेद होता त्या वेदांचे 4 भाग करून झालेले 17 पुराण लिहून झालेली आहेत आणि 1,10,000 श्लोकांचं, ज्याला आपण आता महाभारत असं म्हणतो, त्या ग्रंथाचं पूर्वीचं नाव जय नावाचा ग्रंथ होता, त्याचं नाव पुढे महाभारत झालं. तो लिहून झालेला आहे आणि व्यासांना असं वाटतंय की माझं अजून काहीतरी राहिलेलं आहे. अस्वस्थ आहेत बरं का व्यास. आणि काय राहिलंय आता? तर अशी कुठलीच कथा नाही की जी माझ्याकडनं लिहायची राहिली आहे. वेदांचे 4 भाग झाले म्हणजे वेद सोपे केले त्यांनी. सगळ्यांना एवढं पाठ करणं शक्य नाही म्हणून 4 भागांमध्ये केलं. आणि काहीतरी राहिले, काहीतरी राहिले, काहीतरी राहिले, ही चिंता मनामध्ये लागली. पण जेव्हा अशी चिंता लागते ना तेव्हा त्या चिंता निवारणाकरता भगवंतांनी एक व्यवस्था केलेली असते. त्या व्यवस्थेचं नाव आहे गुरु. त्या व्यवस्थेचं नाव आहे सद्गुरू. आणि अशा आमच्या देवर्षी नारदांचं आगमन झालं. नारायण 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 नारायण. व्यास उभे राहिले, नारदांना वंदन केलं. बसा 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 म्हणाले. देवर्षी इकडे कसं काय येणं केलं? आपण विचारतो की नाही, इकडे कसे काय न कळवता? हे फार आहे बरं का हल्ली पुण्यामध्ये. तसं व्यासांकडे नव्हतं बरं का. व्यासांना आनंद झाला. नारद आहे, साधू संत येती घरा तोची म्हणायचं नसतं बरं का. फक्त हे अवलंब व्हायचं असतं. आम्ही कपाळ करंटीवर काय आम्हाला कळतच नाही. गडबड ही आहे आमची. नारदांचं पाद्यपूजन वगैरे झालं सगळं आणि नारदांनी बघितलं बरं का व्यासांकडे. नारदांना माहिती आहे व्यासांच्या मनात काय चाललंय. नारदांनी उलटा प्रश्न विचारला बरं का. महर्षी एक देवर्षी आहेत आणि एक महर्षी आहेत बरं का. सामान्य नाही आहेत ते, लक्षात घ्या. महर्षी काय सगळं बरं चाललंय ना? चिंताला तुमची जी चिंता आहे त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे ना काय ते? म्हणाले नाही ना, तेच कळत नाही. काय कारण आहे चिंतेचं? अहो काय कळत नाही काय? सोपं आहे हो. भगवंतांचं निर्मल यशोगान करा तुम्ही, बस. बाकी काही करू नका. व्यास म्हणतायत अहो असं कसं केलंय ना. महाभारतात काय लिहिलंय? सगळं श्रीकृष्णांबद्दलच लिहिलेलं आहे. महाभारताचं एक पान दाखवा. ते असं म्हणले की या ग्रंथाचं एक पान दाखवा ज्याच्यामध्ये श्रीकृष्णांचा उल्लेख नाही. तेव्हा नारद असं सांगतात की अहो त्यामध्ये श्रीकृष्णांचा उल्लेख आहे, हे बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये भगवत चर्चेपेक्षा छलकपट अधिक आहे. आवडतं का नाही हो महाभारत बघायला? त्याचं कारण हे आहे बरं का, कपट कारस्थान अधिक आहे. सिरियल्स चालल्यात ना सगळ्या, तेवढ्यामुळे चाललंय. त्यांना जरा सायलेंटवर घेऊन त्यांच्याकडे द्या काका.
म्हणाले भगवंतांचं निर्मल यशोगान करा. आणि याच्याकरता नारदांनी स्वतःचं पूर्वचरित्र सांगितलं. सत्य आहे. त्याला एक स्विच ऑफचं बटन असतं बघा. जो फोन करतो ना त्याला काही माहिती नसतं तुम्ही कथेला आहात. ही आपली जबाबदारी आहे. जवळ राहत असाल ना तर आणूच नका फोन. काही हरवणार वगैरे नाही तुम्ही, किंवा कोणी तुम्हाला ठेवूनही घेणार नाही. कळलं का? ठेवून घेणार नाही, काही काळजी करू ऋषी काका म्हणतायत महाराज घरात ठेवून घेतलं हीच केवढी कृपा आहे. कितीही जवळचे असलेल्या नातेवाईक तरी 2 दिवस झाले की कंटाळतात बरं का आपल्याला. वस्तुस्थिती सांगतो. काही ते आपल्याला वाटतात ना माझे 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 माझे, काही आपण बरं आणि आपलं पण घरात अखंड नामस्मरण चालू ठेवायचं बरं का. काय जे काय आपली ध्यानधारणा आहे, चिंतन आहे ते चालू ठेवायचं. भागवतामध्ये 2 व्यक्ती अशा आहेत किंवा 2 व्यक्तिरेखा अशा आहेत ज्यांना आपली पूर्वजन्म माहिती आहे. त्यातले एक आहे देवर्षी नारद. नारद जी कथा सांगतात ना ती केवळ पूर्वजन्मातली नाही आहे तर आधीच्या कल्पामधली आहे. त्या कल्पांचं किंवा त्याचं वर्णन नंतर कधीतरी ओघात आलं तर सांगेल. आधीच्या कल्पामध्ये देवर्षी सांगतात, मी एका दासीचा पुत्र होतो. लहानपणी माझे वडील निवर्तले आणि 2 वेळेच्या जेवणाकरता, बरं का नारदांची ही परिस्थिती, 2 वेळेच्या जेवणाकरता माझ्या आईला एका ब्राह्मणाच्या घरी काम करावं लागेल. त्यांच्याकडेच आम्ही काय भोजन वगैरे करायचो. तिथेच त्यांनी एक आसरा दिला होता, तिथे राहायचो. योगायोगानं काय झालं, एका चातुर्मासामध्ये 4 साधू त्या ब्राह्मणाच्या घरी उतरले आणि ज्यांच्याकडे मी आणि माझी आई राहत होतो त्यांनी मला सांगितलं की तू आजपासून या साधूंच्या सेवेमध्ये राहायचं. मी 5-6 वर्षाचा होतो. सेवा करायची म्हणजे काय करायची तर त्यांच्या पूजेकरता फुलं आणायची. उठल्यानंतर त्यांच्या स्नानाची तयारी करायची, पाणी तापवायचं. ते उठणार आहेत त्याच्या आधी उठायचं बरं का. स्नानाकरता पाणी गरम करायचं असेल तर ते उठणार आहेत त्याच्या आधी उठायला लागतं. हल्लीसारखं नाही गॅस चालू केला की किंवा बटन दाबलं की सरपण असायचं पूर्वीच्या काळात. त्यांच्या सेवेत मी राहायला लागलो म्हणा. आणि हे काय करायचं, हे काय नाही, हे अखंड भगवत चिंतन करायचं. अखंड नारायण नारायण नारायण. जेवणापुरतं जे काय असेल तर बाकी अखंड भगवत चिंतन, भगवत चर्चा. आणि त्यांनी माझं नामकरण केलं म्हणाले. मी आवडलो त्यांना. लहान बालकं आवडतात की नाही, जरा आपल्याला पाणी आणून दिलं बघा त्यांनी. आपण लगेच म्हणतो की नाही काय छान चांगले संस्कार आहेत तुमच्या मुलावरती. तसं म्हणाले ते जे संन्यासी होते ना, साधू होते, ते माझ्या प्रेमात पडले आणि त्यांनी माझं नामकरण केलं. मला ते हरिदास म्हणायला लागले. फार मोठी पदवी आहे बरं का. समर्थ स्वतःला रामदास म्हणून घेत असत बरं का. त्यांनी कधीच स्वतःला समर्थ म्हणून घेतलं. ते स्वतःला कायम रामाचे दास म्हणायचे बरं का. दास होणं अत्यंत कठीण आहे बरं का.
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सगळा दरबार भरलाय. दरबारामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली ना युद्धामध्ये, त्या सगळ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार अलंकार देणं चालू होता. आणि जानकी देवींच्या लक्षात आलं की हनुमंतांना काहीच नाही दिलं. हनुमंतांना काहीच नाही. जानकी देवींचं लक्ष हनुमंतांकडे गेलं बरं का. तिने रामचंद्रांना सांगितलं की अहो, हनुमंताला काहीतरी दिलं पाहिजे ना. रामचंद्र म्हणताय, अगं याचे माझ्यावरती एवढे उपकार आहेत की मी माझे प्राण जरी दिले ना तरी याच्या उपकारांची परतफेड होणार नाही बरं का. याच्या उपकारांची परतफेड होणार. पुढचा सगळा कथाभाग आपल्याला माहिती आहे. जानकी देवीने रत्नांचा हार दिला. दास होणं फार अवघड आहे का. दास होण्याकरता पहिलं काय लागतं ना, ते आपण लघु व्हावं लागतं बरं का. आपण लघु झालो ना की आपल्याला कळतं की कोणीतरी आपल्यापेक्षा गुरु आहे आणि त्या गुरुचं दास्यत्व करायचं असतं बरं का. दास होणं फार आवडतं. तुमच्या नारदांचं नाव आहे का हरिदास. आणि अखंड म्हणाले मी त्या हरीच्या चिंतनामध्ये होतो आणि यथाकाळ दिवस पुढे गेले तसा चातुर्मास संपला आणि ते जे 4 संन्यासी आले होते ना ते आपल्या मार्गाने जायला निघाले. मी अडवलं त्यांना, म्हणालो थांबा, तुम्ही जाऊ नका, नाहीतर मला तुमच्या बरोबर घेऊन जा. ते म्हणाले नाही बाळा, तुझ्यावरती मातृऋण आहे, तेव्हा ते ऋण फेडल्याशिवाय तुला येता येणार नाही बरं आमच्या बरोबर. मी काय करू, काही नाही, अखंड नारायणाचं नामस्मरण कर बस, बाकी काही करू नकोस. आणि ते निघून गेले. काही काळ मध्ये गेला आणि माझी आई संध्याकाळच्या वेळेला एका गोठ्यामध्ये धारा काढत होती, तेव्हा एक सर्पदंश झाला आणि ती गतप्राण झाली. नारद सांगतात, मला माता गेल्याचं दुःख होतंच, पण त्याचबरोबर मला आता हे सगळं गाव सोडून माझ्या सद्गुरूंच्या शोधार्थ जाता येईल, यामुळे तो दुःखद प्रसंग सुद्धा अनुकूल वाटला. बऱ्याचदा आपल्या आयुष्यात सुद्धा असंच होतं बघा. आपण म्हणतो ना अनेक वेळेला, एखादा जबरदस्त फटका खाल्ला ना की मग सुधरेल तो. नियतीची काठी एवढ्या जोरात फिरते ना, त्याचा फटका सहन होत नाही बघा. आईचं सगळं क्रियाकर्म केलं नारद सांगतात. आणि ज्या दिशेनं कुठे गेले होते माहिती नव्हतं, पण ज्या दिशेनं सद्गुरू बाहेर पडले ना गावातून, त्या दिशेनं मी जायला सुरुवात केली. पण अखंड नारायण 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 या मंत्राचा जप चालू होता. नदी लागली तर त्या नदीवरचं पाणी प्यायचं आणि पुन्हा मार्गक्रमण करायचं. असं होत 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 12 वर्ष सडली म्हणाले. सद्गुरूंचा शोध चालू आहे, 12 वर्ष झाली, तरी मला काही गुरुदर्शन नाही. अखेर गुरूंनी मला जी ध्यानाची प्रक्रिया सांगितली होती, त्या योगाने मी ध्यान करायला लागलो.
सद्गुरूंनी जे वर्णन केलं होतं नारायणाचं, ते नारायणाचं रूप माझ्या हृदयामध्ये साठवायला लागलो. आणि अचानक एके दिवशी आकाशवाणी झाली. जे रूप माझ्या हृदयामध्ये होतं ते नाहीसं झालं आणि क्षणभर मला ते दर्शन झाल्यासारखं झालं. पण त्यानंतर लगेच आकाशवाणी झाली की तुझी साधना अजून पूर्ण झालेली नाही. या कल्पाच्या अंतापर्यंत ती पूर्ण होईल आणि योग्य काळी तू पुन्हा माझा पार्षद म्हणून जन्माला येशील. आणि नारद सांगतात, कल्पाच्या अंतापर्यंत मी अखंड नारायण नामाचा जप केला. कल्पांती भगवंतांनी हे सगळं आपल्यामध्ये सामावून घेतलं. प्रलयाला ते सगळं वर्णन आहे. प्रलयामध्ये ते सगळं भगवंतांनी सामावून घेतलं आणि पुन्हा या सृष्टीची जेव्हा निर्मिती करण्याची इच्छा झाली ना भगवंतांना, तेव्हा ब्रह्मदेवांना त्यांनी निर्माण केलं. आणि ब्रह्मदेवांच्या कलेपासून माझी निर्मिती झाली. ब्रह्मदेवांचा पुत्र आहे. काय नामाचा महिमा आहे बघा. काय सुख मला प्राप्त झालं. नारदांची ताकद काय माहितीये का? आपल्याला दर्शन घेण्याकरता भगवंतांकडे जावं लागतं. नारदांना दर्शन देण्याकरता भगवंत वैकुंठातून तिथे हजर होतात. हा फरक आहे. ही दास्यत्वाची ताकद आहे. आणि तेव्हा महर्षी तुम्ही असं करा, भगवंतांच्या निर्मल गुणांचं रूपाचं वर्णन करा. एखादा छान ग्रंथ लिहा. आणि मग व्यास बसले वर का लिहायला. सगुणाचं वर्णन आहे सगळं. भगवंतांच्या लीला आहेत बरं का. भगवंतांबद्दल गोपिकांचे काय भाव आहेत हे सगळं भागवतामध्ये वर्णन आहे. आणि कथा लिहायला घेतली, पण कथा भगवंतांच्या जन्मापासून नाही लिहिली. बरं, कुठून सांगायला सुरुवात केली तर महाभारताच्या युद्धापासून सुरुवात केलेली. याचं कारण कदाचित आपल्या आयुष्याचा प्रवास एवढा संघर्षमय असतो हे व्यासांना सांगायचं असेल. रात्रंदिवा दिन आम्हा युद्धाचा प्रसंग हे जे संत सांगतात ना, आपल्याला तरी काय हो वेगळं. ते आता 4 तास बसलोय म्हणून नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी संघर्ष चालूच आहे. शारीरिक असेल, काहींचा मानसिक असेल, चालूच आहे. आणि महाभारताचं युद्ध झालेलं आहे. 18 दिवस युद्ध चाललंय. दुर्योधनाची आणि भीमाची जे गदायुद्ध आहे त्याचं वर्णन, त्यात एक सगळे वीर मारले गेले त्याचं वर्णन. आणि आता तो दुर्योधन, त्याचे काही श्वास शिल्लक आहेत बरं का. आणि त्याच्याकडे अश्वत्थामा आला. आणि अश्वत्थाम्याने त्याला सांगितलं की तू मला तिलक कर, सेनापती कर, मी पांडवांना मारून आणतो. तुझे श्वास जोपर्यंत शिल्लक आहेत तेवढ्या वेळात. हा मरायला टेकलाय खरं तर. त्यानं त्याला सेनापती पदाचा अभिषेक केला, तिलक केला. आणि यानं रात्रीच्या अंधारामध्ये हा पांडवांच्या छावणीमध्ये गेला. योगायोग असा आहे की त्याच वेळेला भगवंतांनी पांडवांना खरं तर त्यांच्या छावणीतून बाहेर काढलेलं आहे. आणि पांडवांची जी 5 मुलं आहेत ती झोपलेली आहेत. अश्वत्थाम्यांनी रात्रीच्या अंधारामध्ये या 5ही जणांचं शिरकलम केलं, धडा वेगळं केलं. आणि ते घेऊन तो दुर्योधनासमोर आला. दुर्योधनानं त्याच्या लक्षात आलं बरं का की हे काही पांडव नाहीत, कारण एकूण देह, शरीराचा आकार, चेहऱ्याचा आकार, त्यांना ओळखलं की ही पांडवांची मुलं आहे. तेव्हा दुर्योधन म्हणतो की अरे अरे, तू हे फार वाईट केलंस. माझं वैर हे काही पांडवांच्या मुलांशी नव्हतं, त्या पांडवांशी वैर होतं. तू असं करायला नको होतंस. आणि ही बातमी आपल्या पुत्रांचा वध झालाय ही द्रौपदीपर्यंत पोचली. तोपर्यंत शिबिरामध्ये सगळा हाहाकार वाजला होता. आणि अर्जुनानं अशी प्रतिज्ञा केली बरं का, असा उल्लेख आहे. अनेक जण सांगतात की द्रौपदीनं केली, पण भागवतामध्ये अर्जुनानं केली असा उल्लेख आहे. की ज्यानं कोणी हे कृत्य केलं असेल त्याचं
मस्तक मी धडा वेगळं करीन आणि हे द्रौपदी तू त्याच्या मस्तकावरती पाय ठेव आणि मग स्नान कर. आणि सांगितलं. भीम आहे त्यावेळेला तिथे उपस्थित, अर्जुन आहे आणि स्वतः भगवंत आहे. भगवंतांना सांगितलं चला. भगवंतांनी रथ काढला. ज्या अर्थी भगवंतांनी रथ काढला आणि योग्य दिशेला तो रथ नेला, त्या अर्थी अर्जुनाला लक्षात आलं की हे कोणी केलंय हे भगवंतांना माहिती आहे. तो रथ इतक्या वेगाने निघाला आणि अश्वत्थाम्याचा पाठलाग करत 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 तो रथ आला. अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केलेला आहे पांडवांवर. त्याला ब्रह्मास्त्र सोडायचं कसं हे माहिती आहे, पण ते परत कसं घ्यायचं. ब्रह्मास्त्र म्हणजे अस्त्र वेगवेगळी नसतात बरं का, बाण तोच असतो. त्याच्यावरती जे मंत्र जपले जातात ना, मंत्र म्हणले जातात ते वेगवेगळे असतात. म्हणजे या अर्थानं. आणि एका क्षणाला असं झालं की तो पकडला गेला. अर्जुनाने त्याला बांधलं, हात बांधले दोन्ही आणि घेऊन आला आणि द्रौपदी समोर उभं केलं. आणि द्रौपदी म्हणते की सोडायला. भीम रागावला, अर्जुन रागावला, म्हणाला अगं सोडा, काय यानं आपल्या मुलांना मारलंय, तू असं कसं म्हणू शकतेस, याला सोडा, याला मोकळं करा. तेव्हा द्रौपदी म्हणते की पुत्र गेल्यानंतर जे दुःख मातेला होतं ना, ते दुःख मी आता भोगतीये. हे दुःख याच्या मातेला भोगावं लागू नये म्हणून मी सांगते की याला सोडा. काय उच्च विचार आहेत बघा, काय विचार आहेत आमच्याकडचे. 5 पुत्र आपले, नुसतं धड पडलंय त्यांचं, शिर नाहीच आहे तिथे, तरी सुद्धा तिला असं वाटतंय की जे दुःख माझ्या वाटेला आलंय ना, ते दुसऱ्या कुणाच्याही वाटेला येऊ नये. काय महान त्याग आहे या सगळ्यांचा. आणि खरं सांगायचं ना तर भगवंत मध्ये पडले बरं का. आणि भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना आठवते ना काय प्रतिज्ञा केली होती 5 मिनिटापूर्वी. ज्यानं कोणी हे केलं त्याचं मस्तक मी धडा वेगळं करीन, मार याला. भगवंतांना बघायचंय, एवढी सगळी गीता ऐकवली. नैनन छिन्नंती शस्त्राणी नैनन दहती पावकः, हे काही कळलंय का नाही, का नुसतंच ऐकलंय यानं. त्याला असं वाटतंय की मी मारणार आहे ना. भीमसेन म्हणाला नाही नाही मार, अर्जुना मार याला. तेव्हा अर्जुनाने काय केलं तर त्याचं केशवपन केलं आणि त्याच्या डोक्यावरती मस्तकावरती जो मणी होता तो मणी काढून घेतला असं सांगितलं. क्षत्रियाचा अवमान म्हणजे क्षत्रियाचा वध आहे बरं का. ब्राह्मणाचा अवमान म्हणजे ब्राह्मणाचा वध आहे. पण त्याच्याबरोबर ब्रह्महत्येचं पातक लागतं बरं का, मुद्दाम सांगतो. त्यानं अश्वत्थाम्याला अशा पद्धतीनं विद्रूप केलं आणि सोडून दिलं. पण पुन्हा त्यानं ब्रह्मास्त्राचे मंत्र जपले आणि आता ते ब्रह्मास्त्र त्यानं सोडलं, ते उत्तरेच्या गर्भावरती सोडलं. उत्तरा म्हणजे अभिमन्यूची पत्नी. पांडवांचा एकमेव वंश जो होता तो ह्या उत्तरेच्या गर्भामध्ये होता. त्या उत्तरेच्या गर्भावरती हे अस्त्र जपलं. उत्तरा भगवंतांना शरण आली बरं का. आणि तिनं सांगितलं की आता तुमच्याशिवाय पर्याय नाही मला.
तेव्हा असं सांगतात की भगवंतांनी तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्या गर्भाचं रक्षण केलं. तिथे तिचा जो गर्भ आहे त्याला जन्मापूर्वीच भगवंतांचं दर्शन झालेलं आहे बरं का. महान महान राजा. त्याचं रक्षण केलं आणि अश्वत्थाम्याचं सगळं तेज नंतर काढून घेतले. त्यालाही लक्षात आलं की आपण हे करायला नको होतं. आणि भगवंत म्हणाले की चला आता मी जातो, कारण 6 महिने झाले भगवंत काही द्वारकेला गेलेले नाही. 6 महिन्यापेक्षा अधिक काळ झालेला आहे. कृष्ण शिष्ठाईला म्हणून आले होते, त्याच्यानंतर ते द्वारकेत परत गेलेले नाहीत. म्हणून म्हणाले की मी जातो आता. सगळ्यांनी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला बरं का. भीमसेन म्हणाला, श्रीकृष्ण. अर्जुन म्हणाला, थांब रे सख्या. भगवंत म्हणाले नाही, आता गेलं पाहिजे बरं का. तिकडे द्वारकेत लोक वाट बघत असतील ना माझी. एकाने भगवंतांना पत्ता विचारला बरं का, राहता कुठे हो आपण. भगवंत म्हणाले असं काही माझं निश्चित ठिकाण नाही. माऊली म्हणाल्या मला माहिती आहे भगवंतांचं निश्चित ठिकाण. कुठे राहतात ते म्हणाले, द्वारकेचा राणा पांडवांकडे. पांडवांकडे बरं का. सतत पांडव अत्यंत प्रिय आहेत भगवंतांना. आणि रथात बसले बरं का निघायला. तो रथ चाललाय आणि कुंती माता आडवी आली. कुंती आडवी आली. रथ थांबवला, भगवंत उतरले आणि कुंती मातेनं साष्टांग प्रणिपात केलाय भगवंतांना. भगवंत ओशाळले बरं का. आत्या आहे भगवंतांची. तिला खांद्याला धरून उठवलं आणि म्हणले, अगं आत्या, ही काही परंपरा नाही आपली. नमस्कार हा नेहमी लहानांनी मोठ्यांना करायचा असतो, मोठ्यांनी नमस्कार करायचा नसतो. तेव्हा कुंती सांगते, श्रीकृष्णा हीच तर आमची गडबड आहे. आम्हाला कायम वाटतं मीच मोठा आहे. आम्हाला कळतच नाही रे कोण मोठे नेमकं. तू एक कर. काय? आम्हाला कायम दुःखात ठेव. भगवंत म्हणाले, काय मागतेस हे तू. अगं आत्ता कुठे युद्ध संपलंय, अजून काही तासही झालेले नाहीये. आता तुझी मुलं गादीवरती बसतील आणि तुला सगळ्या सुखाचा उपभोग घेता येईल. आत्या तू हे काय मागतेस. तेव्हा कुंती म्हणते, भगवंता ज्या ज्या वेळेला तिनं सगळा पाढा वाचलाय बरं का. म्हणजे भीमाला ते विषारी लाडू खायला घातलं ना, तिथपासून सगळं. ज्या ज्या वेळेला भगवंता आमच्यावरती संकट आली ना, त्यावेळेला तू धावून आलायस बरं का. आमच्यावरती जेव्हा दुःखाचे डोंगर कोसळले ना, तेव्हा तू धावून आलायस आमच्या करता. म्हणून मी सांगते, मला तुझा सहवास हवाय, म्हणून आम्हाला दुःख दे. भगवंत म्हणाले, आत्या काहीतरीच थांबणारे थोड्या थांबले बरं का. कुंतीला वाटतंय की मी सांगितलं ना म्हणून थांबले. धर्मराजाला वाटतंय की आता मला राज्याभिषेक होईल ना, तो राज्याभिषेक पाहण्याकरता म्हणून भगवंत थांबले. भीमाला वाटतंय की मी सांगितलं ना, मी आग्रह केला, सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणालो बरं का श्रीकृष्णांना, श्रीकृष्ण थांब रे, म्हणून श्रीकृष्ण थांबले. अर्जुन म्हणाला, मला गीता ऐकवली ना, मी सांगितलं ना म्हणून थांबले. प्रत्येकाला असं वाटतंय बरं का की मी सांगितलं ना म्हणून भगवंत थांबले. पण भगवंत थांबले होते ना, ते भीष्मांना दर्शन देण्याकरता. याचं कारण भीष्म इच्छामरणी. जरी ते
संपूर्ण आयुष्यभर चुकीच्या बाजूला उभे राहिले, युद्धात सुद्धा आणि आयुष्यात सुद्धा, तरी सुद्धा भगवंतांना माहिती आहे भीष्म माझे अनन्यसाधारण भक्त आहे. त्यांनी भगवंतांच्या चिंतनाशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही आयुष्यामध्ये. शरपंजरी पडलेले जे भीष्म आहेत ना, त्या भीष्मांची अशी इच्छा आहे की जेव्हा जेव्हा माझा प्राण या देहातून बाहेर जाईल ना, तेव्हा तेव्हा काय असलं पाहिजे, तेव्हा भगवंता तू समोर असला पाहिजेस बरं का, तू समोर असला पाहिजेस, बाकी माझी काय इच्छा नाही. भीष्म म्हणतात मुळात मला काही इच्छा असण्याचं कारणच नाही. मला जर इच्छा असती ना तर मी माझ्या त्या प्रतिज्ञेशी कधीच प्रामाणिक राहिलो नसतो. भगवंता एक कर बर का, एक कर. भगवंतांनी विचारलं काय करू तुमच्याकरता, भीष्मांना विचारलं बरं का भगवंतांनी एकदा, तुम्ही एवढं सगळं सांभाळलंय तो, मी काय करू तुमच्याकरता. भीष्म म्हणाले एकच कर बरं का. भगवंत म्हणाले काय करू. भीष्म सांगतात गोविंद नाम लेके, गोविंद नाम लेके, जब प्राण तन से निकले. बस भगवंता बाकी माझ्याकरता काही नाही केलंस ना तरी चालेल, पण जेव्हा हा प्राण बाहेर जाईल ना या शरीराच्या, तेव्हा माझ्याकरता एक कर बर का, एक कर. माझ्या समोर येऊन उभा राहा बस, माझ्या समोर येऊन उभा राहा, बाकी काही नको, बाकी काही नको. भगवंतांनी विचारलं का, मी का पाहिजे समोर. तू असलास ना की म्हणाले बाकी काही आठवणार नाही मला, बाकी काही आठवणार, प्रपंचातलं आठवणार नाही, संसारातलं आठवणार नाही, विषयांमधलं आठवणार नाही, म्हणून तू समोर असला पाहिजेस बरं का. इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके, जब प्राण तन से निकले. कान्हा, कान्हा मी असं ऐकलंय रे, फार त्रास होतो म्हणाले त्यावेळेला. फार म्हणजे किती त्रास होतो, नातेवाईक कंटाळतात, डॉक्टर सुद्धा सांगतात बरं का आता आमच्या हातात काहीही राहिलेलं. डॉक्टर म्हणतात जवळचे कोण आहेत ना त्या सगळ्यांना बोलवून घ्या बरं का, आणि ब्लड रिलेशन मधलं कोण आहे, मुलगा मुलगी, बायको ही ब्लड रिलेशन मधले नसते बरं का. काय अजब आहे, काय अजब आहे. मुलगा मुलगी कोणी आहे, हो आहे ना, बोलवा त्यांना. अहो काय झालं नाही, हा एक कन्सेंट फॉर्म भरून द्यायचा आहे, त्याच्यावरती तुमची सही पाहिजे. काय त्या फॉर्म आपण वाचत नाही बरं का, तो आपण वाचत नाही. ह्या उपचारांकरता आमची परवानगी आहे, समजा काही झालं ना बरं वाईट तर त्याला आम्ही जबाबदार आहोत बरं का.
आम्ही जबाबदार आहोत हे लिहून द्यायचं असतं. पण भीष्माने ठरवलंय बरं का, आपला मृत्यू कसा यावा, आपला मृत्यू कसा यावा ना हे आपल्याला ठरवता यायला पाहिजे. भीष्म म्हणतात, सांगू काय तुला, मला कसा मृत्यू पाहिजे सांगू. श्री गंगा जी का तट हो, श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंश पट हो. बास भगवंता, गंगेच्या तटावरती, यमुनेच्या तटावरती तो वंश वृक्ष जो आहे ना तो आजूबाजूला पाहिजे बरं का. पण तो सगळा असल्या तरी एक गोष्ट पाहिजे बरं का, एक गोष्ट पाहिजे, या सगळ्यांबरोबर मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. बस भगवंता, बाकी माझी काही इच्छा नाहीये, तेवढी करशील ना रे पूर्ण, तेवढी करशील ना पूर्ण. मी असं ऐकलंय, भीष्म सांगतात बरं का, की मी असं ऐकलंय का ना, की जेव्हा ते यमदूत येतात ना, 2-3 तास आधी येतात बरं का, नीट ऐकून ठेवा. आपल्या सगळ्यांना ते दिसणार आहेत बरं का. पण ते आपल्याला दिसले, आपल्याला दुसऱ्या कोणाला सांगता येत नाही बरं का, हे दुःख आहे. आपण म्हणतो ना, घर लागली होती, 9:30-10 पर्यंत सगळं चांगलं चाललं होतं. अचानक 12:30 वाजता त्यांनी एकदा हाक मारली आणि मग जो श्वास लागला ना, घरातल्या सगळ्यांनी धावपळ केली बरं का, पाणी वगैरे देण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हापासून तो आवाज सुरू झालाय, सारखी गरगर 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 ऐकू येते. ते प्राण अगदी इथपर्यंत येतात बरं का. जब कंठ प्राण आवे, इथपर्यंत येतात बरं का, प्राण इथपर्यंत येतात, पण बाहेर पडत नाही. कारण आयसीयूच्या बेडवरती धावपळ चाललेली असते ना, तो जो मॉनिटर आहे ना त्याच्यामध्ये आता फ्लक्च्युएशन जाणवायला लागली बरं का. डॉक्टर धावपळ करतायत, हे इंजेक्शन देऊन बघू, ते इंजेक्शन देऊन बघू, ते इंजेक्शन देऊन बघू. भीष्मांची काय वेगळी परिस्थिती हो. ते बाणांच्या शय्येवर पडलेत म्हणजे काय, ते हेच आहे. अनेक बाण टोचलेत ना, आपल्याला सुद्धा अनेक सुया टोचतात बरं का. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे. प्राण जेव्हा इथे येतील ना, पण त्याच्या आधीची जी पायरी आहे ना, की आम्हाला काहीतरी झालेलं असतं, ती माझ्या बाबतीत नको बरं का भगवंता, ती माझ्या बाबतीत नको. सगळ्यांनी म्हणावं बरं का, अहो काय छान मरण आलं, काय छान मरण आलं. अगदी चालता बोलता गेले बरं का, चालता बोलता गेले. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे. आणि आपल्यासारख्या सामान्यांना यमदूत येतात बरं का न्यायला. पण भीष्म म्हणाले, छे, यमदूत वगैरे नाही, प्रत्यक्ष यम आला पाहिजे मला न्यायला. यम दर्शना दिखावे, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले.
तू येशील बर का, माझी खात्री आहे, भीष्मांना खात्री आहे बर का. भीष्मांनी अखंड नामस्मरण केलेलं, बाकी काय केले. भगवंता माझी खात्री आहे तू येशील बर का आणि मला दर्शन देशील, पण बाकीच्यांना जे दर्शन आहे ना ते सामान्य दर्शन आहे बर का. माझ्याकरता तुझं स्पेशल दर्शन असलं पाहिजे बर का. काय आमचे भीष्म पण आहेत ना. कसं हे म्हणाले, सगळं सांगितलंय बर का भीष्मांनी. भगवंता तू मला कसं दर्शन दे. भगवंतांनी विचारलं, तुला मुरली धरलेलं दर्शन हवंय का लोणी खाताना हवंय म्हणाले. बालरूपामध्ये दर्शन देऊ का मुरली धरलेला देऊ म्हणाले. गोकुळामध्ये जसा मी होतो, वृंदावनामध्ये जसा मी होतो तसा येऊ तुझ्या समोर. छे छे भगवंता तसा नको. मग अरे मी जी प्रतिज्ञा घेतली होती ना त्याच्या बदल्यात तू एक प्रतिज्ञा केली होतीस. काय भक्ताची ताकद आहे बघा याच्यात. आणि माझ्या प्रतिज्ञेकरता मी तुला तुझी प्रतिज्ञा मोडायला लावली. तू काय म्हणाला होतास, या सगळ्या युद्धामध्ये मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. ठीक आहे म्हणाले, मग मी पण प्रतिज्ञा केली, उद्याच्या युद्धामध्ये पांडवांना सूर्यास्तापूर्वी यमसदनाला पाठवीन. अशी जी मी प्रतिज्ञा केली होती ना ती मोडण्याकरता तू हातामध्ये शस्त्र घेतलंस म्हणाले. आणि तेव्हा तू कसा आलास माझ्या समोर, आठवतोय तुला, आठवतोय. पीतांबरी कसी हो, पीतांबरी कसी हो, छवि मन में बसी हो. आता माझ्या बाणांपुढे अर्जुनाचा काही पाळावा लागणार नाही हे तुझ्या लक्षात आल्यानंतर तू काय केलंस तर रथावरून उडी मारलीस आणि शेजारी एक जो रथ मोडून पडला होता ना त्याचं चाक हातामध्ये घेतलंस. भगवंत दोनदा धावून गेलेत बरं का भीष्मांवरती. एकदा तर रथातून उतरले आणि हातातला चाबूक होता. तो चाबूक उभारलाय भीष्मांवरती. भगवंतांना याचही भान नाही. आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा त्यांनी रथाचं चाक उचललं ना भीष्मांवरती मारण्याकरता, म्हणून भीष्मांना मारण्याकरता, तेव्हा भीष्मांनी आपलं धनुष्य बाजूला टाकलं बरं का आणि भगवंतांना नमस्कार केला. आणि भगवंत हसले बरं का. भगवंतांनी त्याचा स्वीकार केला. पीतांबरी कसी हो, छवि मन में बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. भगवंता तू काय केलंस, रथावरनं उडी मारलीस आणि धावता धावता आपलं पीतांबर आपल्याच पायामध्ये अडकू नये म्हणून ते वर ओढून घेतलंस आणि खवलंस बर का. तसा माझ्या समोर मला तुझं रणांगणावरचं दर्शन हवंय बरं का. रणांगणावरचं दर्शन. मी एक योद्धा आहे आणि योद्ध्याला रणांगण हे सर्वात प्रिय आहे बरं का. सर्वात प्रिय काय तर ते रणांगण प्रिय. त्या रणांगणावरती जे दर्शन दिलंस ना भगवंता तसं दर्शन मला दे बरं का. तसं दर्शन मला, बाकी मला काही नको. बाकी मला काही.
आणि असं म्हणतात बरं का भगवंता, आम्ही ऐकलंय की त्यावेळेला फार फार वेळ शिल्लक नसतो हातात. कोणालाच सांगता येत नाही रे किती श्वास शिल्लक आहे. तेव्हा तू येण्याच्या आधी जर चुकून माझा शेवटचा श्वास झाला तर तेव्हा एक कर भगवंता, एक कर. उस वक्त जल्दी आना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. भीष्मांना माहिती बरं का काय काय कारण सांगतात भगवंत. विसरलो म्हणाले. अहो पण विसर, तू म्हणशील भगवंता विसरलो, मला सगळे जन्म पुन्हा घ्यावे लागतील ना तुझ्या दर्शनाकरता. तुझ्या दर्शनाशिवाय मुक्ती नाही रे. तेव्हा तुझं दर्शन झालं नाही असं व्हायला नको बरं का. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. आणि तुझ्या लक्षात राहिलं तरी तू कारण सांगशील बरं का मला पुढच्या जन्मात. तेव्हा ते कारणच, ते जे कारण आहे ना त्यालाच घेऊन ये म्हणा. राधा को साथ लाना, जब प्राण तन से निकले. बस आता तर तुझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही ना. कारण उशीर झाला सांगू शकत नाही, राधा बरोबर नव्हती ते सांगू शकत नाही, कुठल्या रूपात यायचं हे मला कळलं नाही म्हणून तुला दर्शन दिलं नाही. सगळं मी तुला सांगितलंय बरं का, सगळं मी तुला सांगितलंय. तेव्हा भगवंता आता तुझ्या हातात आहे बरं का, तुझ्या हातात. तेव्हा यायचं का नाही ते तू ठरव बरं का. मी काय करू शकतो फार तर फार, एक भक्त की है अर्जी, एक भक्त की है अर्जी. मी फार तर फार तुला सांगू शकतो बरं का, तुझ्याकडे अर्ज पाठवू शकतो बस. बाकी माझ्या हातात आता काही नाही. कारण आता करण्याकरता माझा देहच मला साथ देणार नाही. एक भक्त की हर अर्जी, खुद गर्ज की है गर्जी. खुदगर्ज म्हणाले बरं का, स्वार्थी म्हणाले हा विचार. खुदगर्ज म्हणजे स्वार्थी या अर्थाने. स्वार्थ ठेवू नका असं भगवंतांनी सांगितलं. पण भगवंता तू समोर असलं पाहिजेस ना, हा सुद्धा माझा विचार स्वार्थीच आहे बरं का. भीष्म म्हणतात हे सगळं मी तुला सांगितलंय बरं का, याच्या पुढे काय. आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके, जब प्राण तन से निकले. या भीष्मांना दर्शन देण्याकरता भगवंत थांबले. पांडवांना जे वाटतंय की आम्ही जे एवढं मोठं युद्ध केलं त्याच्यामुळे मोठा संहार झाला, हे जे त्यांच्या मनामध्ये आहे त्या संभ्रमातून त्यांना दूर काढण्याकरता म्हणून भगवंत थांबले. ते काम भीष्मांवरती, ती जबाबदारी आहे भीष्मांवर. म्हणून पांडवांसकट हे सगळे भीष्मांना भेटायला गेले. तिथे भगवंतांनी भीष्मांना त्यांचे आधीचे जन्म दाखवलेत बरं का. काय हे त्यांना सगळं भोगावं. आणि भीष्मांनी त्या ठिकाणी भगवंतांची स्तुती केलेली आहे. ही स्तुती म्हणजे विष्णू सहस्रनाम स्तोत्र. आपण शेवटच्या दिवशी कथावाद झाला की श्रीमद भगवद्गीता 12वा अध्याय
भक्तियोग आणि त्याला जोडून विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणार. ज्यांचं पाठ असेल अन्यथा पुस्तक घेऊन या. ज्यांनी कधीही म्हटलं नसेल अशांनी पुस्तक घेऊन या. काय शब्द चालले त्याच्यावरनं डोळे फिरवा. ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात आपल्याला वाटेल ते पाठ करावं. शक्य झालं तर ह्या जन्मात करा, किमान वाचा. विष्णू सहस्त्रनामामध्ये फार मोठी ताकद आहे, फार मोठी ताकद. म्हणजे श्रीमद भगवद्गीता ही सुद्धा रणांगणावरती सांगितली आहे आणि विष्णू सहस्त्रनाम सुद्धा रणांगणावरती सांगितले. त्यामुळे या दोन्हीमध्ये फार फार मोठी ताकद आहे. तो सगळा उपदेश भीष्मांनी या ठिकाणी केला. भीष्मांनी आपला देहत्याग केला आणि त्याच्यानंतर भगवंत द्वारकेमध्ये आले. काही काळ मध्ये गेलाय आणि इकडे उत्तरेचा जो गर्भ आहे त्या उत्तरेला पुत्र प्राप्त झाला. भगवान महाविष्णूंनी त्या गर्भाचं रक्षण केलं म्हणून त्याचं मूळ नाव विष्णुरात असं आहे. विष्णूंनी ज्याचं रक्षण केलं तो हा पुढे मोठा झाला आणि हा प्रत्येकाला विचारायचा बरं का. प्रत्येकाची परीक्षा घ्यायचा की तुम्ही माझ्या गर्भात रक्षण केलं का, तुम्ही केलं का, तुम्ही केलं का, तुम्हीच का ते, तुम्हीच का ते, अशी प्रत्येकाची परीक्षा पाहतो. म्हणून त्याचं एक नाव परीक्षित असं पडलं किंवा परीक्षिती. परीक्षिती हा अपभ्रंश, परीक्षित राजा. आणि या राजाला भगवान शुकदेवांनी श्रीमद भागवत कथा सगळ्यात पहिल्यांदा ऐकवली. तो हा राजा परीक्षित. त्याला शाप मिळाला होता की आजपासून 7व्या दिवशी तुला तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि तुला देह सोडावा. तेव्हा तो सगळ्यांना विचारतोय की आता 7 दिवसात मोक्ष कशाने मिळेल, 7 दिवसात मुक्तीचं असं कुठलं साधन आहे, 7 दिवसात असं काय केलं म्हणजे मुक्ती मिळते. त्यावेळेला तिथे भगवंतांच्या प्रेरणेनं शुकदेव उपस्थित आहे. शुकदेव आले आणि शुकदेवांना विचारले की 7 दिवसामध्ये मुक्ती मिळेल असं काही साधन आहे का. सगळेजण म्हणतात की असं काही नाही, जन्मजन्मांतरीचं पुण्य लागतं, अखंड साधना लागते, तेव्हा कुठेतरी प्राप्त होतं. शुकदेव म्हणाले काही काळजी करू नकोस, माझ्याकडे अशी गोष्ट आहे की ज्यानं तुला 7 दिवसामध्ये मुक्ती मिळेल. राजाने हात जोडले होता. मला सांगता का, सांगता मला इच्छा आहे, मला ऐकायचंय. शुकदेव सांगतायत राजा ऐक. आणि शुकदेव उच्च आसनावरती बसले. राजा त्यांच्या चरणापाशी बसतायत आणि शुकदेवांनी सांगायला प्रारंभ केला. राजा तुला जर ही कथा ऐकायची असेल तर उद्या बरोबर 4:30 वाजता या ठिकाणी यावं. 4:30 वाजता तुला मुक्तीचं जे साधन आहे ना सर्वोच्च हे श्रवण करायला मिळणार. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. उद्या कथा भाग काय होणार आहे. काल मला कोणीतरी विचारलं होतं की